नमस्कार, मी कैलास साबळे. आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत होणारी पतपेढीची निवडणूक येत्या 20 तारखेला होणार आहे. सदरच्या पतपेढी निवडणुकीची चर्चा संपूर्ण शहरभरात जोरदार चर्चेची ठरलेली आहे. सदर ही निवडणूक ही कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये रंगणार असल्यामुळे सदर निवडणुकीचा रंग हा वेगळाच दिसणार आहे. यावेळी पतपेढीमधील आतापर्यंतचा जो कारभार आहे त्या कारभारामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी चांगला लाभ झालेला असं कोणतेही चित्र आतापर्यंत दिसत नाही आहे. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही एकदम वेगळ्या प्रकारची होणार आहे. पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये 6 पॅनलनी आपले उमेदवार उभे केले आहेत आणि त्या 6 पॅनलच्या उमेदवारांनी कर्मचारी वर्गाशी संबंध, आपुलकीचा संबंध आणि त्यांच्याशी एकमताने भेटीगाठी सुरू केली आहेत आणि महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये बॅनरच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांच्या पॅनलचे जी निशाणी आहे त्या निशाणीच्याबद्दल लोकांना सांगून त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी योजना आखत आहे. यामध्ये काही पॅनलच्या उमेदवाराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे, तर कुठे रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे, जेणेकरून त्यांना कामगारांशी जवळीक साधता यावी. सिद्धांत पॅनलचे राधाकृष्ण साठे यांनी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने, उपोषणे, मोर्चे अशी वेगवेगळी मोर्चे बांधणी केली आहे. कामगारासाठी त्यांनी खूप काही कामं केली आहे. त्याच कामगारासाठी त्यांनी सिद्धांत पॅनलच्या माध्यमातून कर्मचारी वर्गांसाठी चांगली संधी दिली आहे, ज्यामध्ये फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत की जे इच्छुक होते काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि त्यांनी त्याच कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या विरोधात उभे केले आणि ठामपणे उभे केले. त्यांच्या सिद्धांत पॅनलच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदानाने विजयी करण्यासाठी राधाकृष्ण साठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की साठे सर, महानगरपालिकेतील पतपेढीचे निवडणूक सध्या चालू आहे, त्यामध्ये तुमचे काय मत आहे? तुम्ही जे पॅनल उभं केलेलं आहे त्यामध्ये किती सभासद आहेत आणि तुम्ही शिक्षितांना किती वाव दिलेला, संधी दिलेला आहे आणि त्यामध्ये सफाई कर्मचारी यांना तुम्ही किती संधी दिलेली आहे? सर्वप्रथम तर मी आपल्याला जय भीम करेल आणि माझ्या प्रेक्षकांना पण मी जय भीम करेल, माझ्या कर्मचाऱ्यांना पण माझा जय भीम आहे की तथाकथांचा जो सिद्धांत आहे, बाबासाहेबांनी जे आपल्याला सिद्धांत दिलेला आहे त्या सिद्धांतावर चालणारं आमचं हे सर्व कर्मचारी आणि आमच्या पॅनलचं नाव पण सिद्धांत आहे. आमच्या सिद्धांतामध्ये या ठिकाणी आमचे मनोज जाधव सर आहेत, सिनियर आहेत. याच्यानंतर पंकज पवार आहेत, त्याच्यानंतर जयश्री साठे आहे, पूजा गुरनाणे आहे. आता पूजा गुरनाणे हे अकाउंटला आहे, त्या अकाउंटचं पेन्शन लोकांचं काम करतात, हे सगळे एज्युकेटेड मंडळी आहे. त्याच्यानंतर प्रकाश संकट आहे, एज्युकेटेड आहे, ते अधिकार मंडळ आहेत. आमचे आत्माराम सोनवणे हे शिकलेले आहे सगळे. त्याच्यानंतर हेमराज बाविस्कर आमचे सफाई कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर आमचे कृष्णा पवार हे सफाई कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर आमचे अंबादास सौदागर हे सफाई कर्मचारी आहेत. दादू देवकर आहेत, सतीश डोरीदार आहे आणि संदीप सिरसवाल आहे. असे आमचे ऑफिसचे कर्मचारी, सफाई कर्मचारी प्रत्येक आणि भगवान खंबाळकर म्हणून असे आमचे 13 आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत सिद्धांताच्या माध्यमातून. आणि सर्व वर्गातील, सर्व स्तरातील, सर्व डिपार्टमेंटमधली आणि सर्व समुदायातील असा आमचा सिद्धांत आहे. सध्या महानगरपालिकेमध्ये कामगारांची किती संख्या आहे आणि ह्या मतदानाच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार आहात? महानगरपालिकेमध्ये आमचे जवळजवळ 2100 कर्मचारी आहेत. त्याच्यातून उल्हासनगर महानगरपालिकेची जी पतपेढी आहे त्याच्यामध्ये 1392 सभासद आहेत जे मतदार आहेत. आणि जे सभासद मतदार आहेत त्याच्यामध्ये सफाई कर्मचारी वर्ग खूप मोठा बहुतांश आहे, मोठा वर्ग आहे. आणि आजकाल जे पण पतपेढीचं जे वोटिंग होतं सफाई कर्मचाऱ्यांच्यावरतीच डिपेंड असतं आणि ते अशिक्षित वोटिंग असतं. त्याच्यात आता अलीकडच्या काळामध्ये चांगले सुशिक्षित वोटिंग आहे, मतदार आहेत, शिकलेले कर्मचारी आहेत. आणि शिकलेले कर्मचारी असल्यामुळं की जे वोटिंग अशिक्षित असल्यामुळे त्याचे वोटिंग बाद जास्त व्हायचे. जो 300-350 मागच्या वेळेला त्यांचे कर्मचाऱ्याचे वोटिंग बाद झाले. आणि आता मागच्या टायमात आमचा सिद्धांत बहुमताने निवडून आला होता. आमच्या सिद्धांतमध्ये काय 4 वोटिंग, 8 वोटिंग, 7 वोटिंग असे आमचे काही उमेदवार गेले होते. त्यातले आमचे 2 कर्मचारी आले होते. पण जे मेजॉरिटी जे आहे, मेजॉरिटी परिवर्तन म्हणून पॅनल होतं, अधिकाऱ्यांचं पॅनल होतं आणि त्यांचे ते 7 लोक आले होते. सध्या जे पतपेढीच्यावरती आसीन आहेत त्यांनी कामगारांसाठी काय काम केलं किंवा नाही केलं, काय प्रकार आहे? आता बघा, ही जेवढी अधिकाऱ्यांची जी काय सत्ता होती
जे पिढीमध्ये जे निवडून आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर म्हटलं का विनोद केनी आले, एकनाथ पवार आले, दोघं पण CS आहे. त्याच्यानंतर अच्युत सासे, आता तो सहाय्यक ऐकतोय, सामान्य प्रशासन बघत आहे. आता हे तिन्ही पण अधिकारी वर्ग आहे, एक आहे अध्यक्ष, दुसरा आहे उपाध्यक्ष आणि तिसरा आहे सचिव. आता ही जर पदं ह्या अधिकाऱ्याने वाटून घेतल्यानंतर जो कर्मचारी असतो, जो सफाई कर्मचारी असतो, इतर पण कर्मचारी असतो, हा अधिकाऱ्याला घाबरत असतो, भीत असतो. अधिकाऱ्याचा समज आला तिथं पदपीडी गेलं का अधिकारी विचारतो टायमिंग काय झाला, तू आता किती टायमाला आला, ते तुझा यायचा टाईम आहे का, तिथं सासे म्हणत असतो तुम्ही 3च्या नंतर यायचं. तर अशा पद्धतीने जे कर्मचाऱ्याचे हॅरसमेंट बोलल्या जातं किंवा त्यांनी ते धाक दाखवला जातो आणि त्या धाकाला बळी पडतात कर्मचारी, मग येत नाही, घाबरतात. आणि अशा पद्धतीने म्हणजे दबावाचं राजतंत्र आता पण त्यांनी प्रयत्न केला की याचा अधिकारी म्हणून कशा पद्धतीने कर्मचाऱ्याला उभा राहू नका, तुम्हाला उभा राहायचं नाही. इथं लोकशाही बाबासाहेबांनी दिलेला वरदान आहे, बाबासाहेबांना जीवदान दिलेलं आहे. आज माणूस म्हणून आम्ही जगतोय, बाबासाहेबांची बदौलत आहे. आज हे प्रक्रियेमध्ये जी लोक निवडून देतात हे बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. आणि जी लोक दबलेली आहेत, जी शोषित पीडित आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, तो होत नाही. सध्या असं पाहण्यात आलेलं आहे की महानगर पतपेढीमधील जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या कामासाठी पाठीमागच्या बाजूला जी खिडकी आहे तिथून येण्यासाठी त्यांना वाव दिलेला जातं, समोरून त्यांना दिलं जात नाही. ही असमानता का? बघा, हे खूप महत्त्वाचं शिकणं म्हटलं की बघा, आता खिडकीवर माझ्या एक लक्षात आलं की कोविड जो ज्यावेळेस जाहीर झाला, कोविड झाल्यानंतर आता मला सांगा, कोविड आला, कोविड गेलाही, शासनाने डिक्लेअर केला कोविड गेला म्हणून. ते ठीक आहे, काही काळापुरता कोविड होता म्हणून माणसाचा डिस्टन्स असला पाहिजे आणि सुरक्षितता असली पाहिजे, ते शासनाचे डायरेक्शन होते, त्या पद्धतीने तो काळ चालत होता. आपण तो शासनानेच डिक्लेअर केले कोविड गेला म्हणून, तरी त्या कर्मचाऱ्यांना खिडकीतून बोलवलं जातं. हे एक अधिकाऱ्याचा एक जी मानसिकता आहे, मनोवादी वृत्ती जी आहे, ही अजून यांची गेली नाही. म्हणजे कर्मचाऱ्यांना तुच्छ समजायचं आणि त्यांना खिडकीतून बोलायचं, म्हणजे त्यांना एक प्रकारचा दाखला दाखवायचा की नाही रे बाबा, तुमची ही लायकीची आहे. पण बाबासाहेबांना ज्या माध्यमातून आम्हाला आता हे वोट बँकच्या माध्यमातून राजा निवडण्याचा जो अधिकार आहे, याच्यातून कर्मचारी एवढे उत्साहित झालेले आहेत या निवडणुकीमध्ये, यांच्या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, यांच्या कुठल्याही दबावाला घाबरणार नाहीत. आणि या माध्यमातून मी कर्मचारी सांगू इच्छितो की आता कर्मचाऱ्यांच्या मनात आहे की बाबा, जर समजा साठे साहेब निवडून आले आणि ते समोरचं जे आताचं जे पॅनल जरी पडलं तर बाबा आम्हाला हॅरेसमेंट करतील, आम्हाला त्रास देतील. अहो, माझी सत्ता नसताना माझ्या रक्तात कर्मचारी आहे, मी कर्मचाऱ्यांचे लढतो, झटतो, त्याच्यासाठी अनेक आंदोलनं करतो, त्यांच्या मागण्या पूर्ण करून देतो, त्यासाठी झटतो. आणि निवडून आल्यानंतर मला सांगा, तो कुठलाही अधिकारी असो, जर माझ्या कामगाराकडे त्यांनी जरा पण वाकड्या नजरेने बघितलं, जराही त्याचा शोषण करायचा प्रयत्न केला, तर अशा अधिकाऱ्याला मी ठोकू त्याचा बदला घेईन, त्याला सोडणार नाही. पिटू पाहता उलथा पालथा करीन, त्याला सोडणार नाही, त्याची जागा त्याला दाखवणार. सिद्धांत पॅनलच्या माध्यमातून तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी विशेष काय करणार आहात? बघा, आता विशेष जर म्हटलं, मी आधी सांगितलं की आमचे कर्मचारी याच्यामध्ये पूर्ण कर्जबाजारी झाले आहेत. आणि कर्ज म्हणजे 6 महिने झाले की ते सोसायटी काढतात आणि त्या सोसायटीत काय गेलं का नक्की त्यांना 5-10 हजार रुपयाला त्यांच्या एका लोन पाठी त्यांना बळी पडावं लागतं, म्हणजे लागतं. टक्केवारी नाही, ते समजा माझे जर कर्मचारी जातो, समजा माझे 10 हप्ते झाले, तर तो समोरचा सांगतो तुमचे 8च हप्ते झाले, मग 2 हप्ते गेले कुठं? मग हे इंटरव्ह्यूवर सांगतात तुम्ही त्या टायमाला रजेवर होतात, आणि रजेचा पगार जरी असला तर सप्लिमेंटरीमध्ये ते हप्ता कापला जातो. मालमत्तेमध्ये आमचीच लोक असतात, मग परत ती परिस्थिती असते, आपली जातं आपली जोडी. अहो, 2017ला महासभेचा ठराव होता, हे आंधळ शासन आहे, हे प्रशासन आंधळ आहे. जर ठरावाचे ज्या पद्धतीने झाले, ठराव असं झालं आहे की जे महापालिकेचे कामगार असतात त्यांचे भाड्याने जे द्यायचे, तर त्याचं भाडं जे आहे त्या 2017च्या ठरावामध्ये स्पष्ट असं म्हणलेलं आहे की रेडी रेकनरनुसार भाडं किंवा त्याचा DA आणि त्याचं बेसिक याच्या 10%, याच्या दोघांमध्ये जे कमी असेल, त्या दोघांमध्ये जे कमीत कमी असेल ते भाडं डिसाईड करायचं आहे. आणि हे चक्क HRA कापतात. आता पहिला HRA कमी होता कर्मचाऱ्याला, पहिला काय असायचं माझा 1000, 2000, 2200, 1800 असा असायचा, जसा बेसिक तसा HRA असायचा. पण आता 7 पे लागल्यामुळं काय झालेलं आहे कर्मचाऱ्यांना की जवळजवळ त्या HRA हा कर्मचाऱ्यांचा 8000, 7000, 6000, 8500, 9000 असा झालेला आहे. आणि ते चक्क 8000 रुपये भाडं कापतात. 249 स्क्वेअर फूट एरिया आहे, 249 स्क्वेअर फूट एरियाच्या घराचं ते लोक लमसम भाडं असलं पाहिजे ना. पण एवढंसं अवसं भाडं करतात. त्या वस्तीमध्ये, त्या इमारतीमध्ये कुठली स्वच्छता नाही, कुठली सुरक्षता नाही, पाणी गळतं. त्या बिल्डिंगचं 40 लाख रुपये दुरुस्तीसाठी आता ते पास केले, ती फाईलच सापडत नाही. 2 दिवस फाईल शोधतो मी. सदर पॅनलमधील
प्रकाश सकट, पंकज पवार आणि पूजा गुरुनानी यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. प्रकाशजी, एक कर्मचारी म्हणून देखील तुम्ही सध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उभे आहात. एक अधिकाऱ्याच्या समोर देखील एक प्रकारे तुम्ही एक समानतेच्या पातळीवर सध्या उभे आहात. त्याबद्दल सध्या तुम्ही काय सांगाल? सबसे पहले मैं तो बताना चाहता हूँ कि आपको सबसे पहले मैं बोलना चाहता हूँ कि जय भीम, जय वाल्मीकि. अभी तक ये जो लड़ाई चलती आ रही है अधिकारी और कर्मचारी, ये जो लड़ाई चल रही है अधिकारी और कर्मचारी, तो आगे इससे पहले आपने देखा होगा कि सिर्फ अधिकारियों की सत्ता बनी है और इस बार जो सत्ता बनने वाली है वो कर्मचारियों की सत्ता बनने वाली है. क्योंकि हमारे पैनल में आप देखेंगे कि कोई भी अधिकारी नहीं है. सफाई कामगार से हैं, अतिक्रमण से हैं, हेड ऑफिस से हैं, जो कि सबके सब कर्मचारी हैं. यहाँ तक कि परिवर्तन पैनल आप देखेंगे तो उसमें टोटल ही अधिकारी हैं, टोटल अधिकारी हैं, उसमें एक भी सफाई कामगार नहीं है हमारा. तो आप देख रहे हो कि हमसे कितना भेदभाव किया जाता है. अधिकारी कितना भेदभाव करता है हमसे. वो देखता है कि अगर मैं किसी कर्मचारी को ले लूँगा, अगर वो जीत जाएगा तो मेरे बाजू में आके बैठेगा. अधिकारी की जो सोचने की क्षमता है देखिए कहाँ तक है कि अगर मेरा कोई कर्मचारी आएगा तो वो मेरे बाजू में बैठेगा, कर्मचारी एक अधिकारी के लेवल में बैठेगा. तो प्लीज़ मेरे जितने भी हमारे सफाई कामगार वोटर्स हैं और जितने भी हमारे वोटर्स हैं, मेरी आपसे यही निवेदन है कि मेरा आपसे यही निवेदन रहेगा कि 20 तारीख को निडरता से, जैसे बॉर्डर पे सैनिक लड़ता है वैसे हमें उस दिन 20 तारीख को 20 मई के दिन सुबह 9 बजे से 5 बजे तक जो हमारी वोटिंग है वो आपको निडरता से हमारे जो सिंबल है ढाल और तलवार 13 के 13 वोट देना है आपको. आप आइए 13 के 13 वोट दीजिए. कोई आपको प्रेशराइज करता है उससे डरना नहीं है. कोई अधिकारी हो कोई भी हो, आपको वोट करना है. जय भीम, जय वाल्मीकि. सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय लवजी, जय वाल्मीकि, जय शिवराय. ह्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 साली खरोखरच उल्हासनगरच्या या पतपेढीमध्ये एक इतिहास घडणार आहे की आम्ही आज सर्व वार्डामध्ये फिरत आहोत आणि सगळ्यांचं मी मत जाणून घेतलेलं आहे. तर सर्वांचं साठेसाहेब आणि आमचं जे सिद्धांत पॅनल आहे याला सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि मला तर असं वाटतं की 20 तारखेला इथे एक मोठा इतिहास होणार आहे आणि 13च्या 13 सीट ह्या आमच्या पॅनलच्या निवडून येणार आहे. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस अधिकारी मीटिंग्स घेतात, त्यांना बोलवतात, तेव्हा त्यांच्या मनावर जो गंभीरतेचा भाव दिसतो. आणि ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस ते त्यांच्या समस्या हे उत्स्फूर्तपणे आम्हाला सांगतात आणि सरळ सांगतात की ह्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस चूक केली आहे, ह्यावेळेस चूक करणार नाही. कारण ह्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, अब की बार कामगारों की सरकार. ह्यावेळेस कामगारांची सरकार येणार आणि अधिकाऱ्यांना आपण सगळ्यांना घरी बसवणार आहोत. कर्मचारी असून देखील सध्या तुम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारलेला आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुकीत उभे आहात. तुम्हाला अशी भीती नाही आहे का की येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतील असं आहे? नाही, अजिबात. जर घाबरलो असतो तर आम्ही उमेदवारी म्हणून आम्ही कधीच मागे घेतलेली असती. परंतु घाबरत नाही. आमचे जे माझे 13 सहकारी आहेत, म्हणजे याच्यावर तुम्ही समजू शकतात की आम्ही सर्व निडर आहोत आणि आम्हाला उभं करण्यामध्ये खरा जो हात आहे तो आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आहे आणि आम्हाला जो मूळ पाठिंबा आहे तो साठेसाहेबांचा आहे. जर या अधिकाऱ्यांनी जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर साठेसाहेब आणि आमची युनियन आणि आमचे कर्मचारी हे त्यांचे काय हाल करतील हे भगवंतच जाणो. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामगार संघटनेबद्दल एक प्रकारे असा म्हणजे भरोसा आहे की ते तुम्हाला एकटे सोडणार नाही? भरोसा नाही, 100% विश्वास आहे माझा की ते आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. आणि जर आमच्या वाटेल जर कोणी गेलं तर त्यांच्या पायाखालच्या खुर्च्या कशा काढायच्या ते आम्हाला कर्मचाऱ्यांना नक्कीच माहिती आहे. नमस्ते, मैं सिद्धांत पैनल से पूजा गुरनानी. जैसे साठे सर ने बोला है कि अब की बार कामगार की सरकार. उल्लासनगर महानगर पालिका पतपेरी का पूरा नाम है उल्लासनगर महानगर पालिका कर्मचारी पतपेरी है. आपकी और हमारी सबकी कर्मचारियों की पतपेरी है, तो यहाँ कर्मचारियों का आना ज़रूरी है. इसलिए कृपया हम सबको 13 के 13 लोगों को वोट दें और बहुमत से जिताएं. नमस्ते. आपकी निशानी क्या है? हमारी निशानी डाल तलवार.
याच निवडणुकीमध्ये कामगार एकता पॅनलच्या बॅनरखाली दीपक दाभाडे आणि त्यांचे सहकारी हे उभे आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल माहिती देताना सांगितले की आम्ही सदर ही निवडणूक कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांना आर्थिक सबलीकरणासाठी ही निवडणूक लढवत आहोत. यामध्ये कर्मचाऱ्यांना आम्ही अधिकाराच्या विरोधात उभं केलं आहे आणि एक समानतेला न्याय देऊ इच्छितो, म्हणून ही निवडणूक आम्ही लढत आहोत. दीपक दाभाडे सर, कामगार एकता पॅनल यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्यासाठी पतपेढीचं निवडणूक सध्या चालू आहे. तर आपण या पतपेढीच्या निवडणुकीबद्दल कर्मचाऱ्यांसाठी काय उपाययोजना आखल्यात आणि तुम्ही कोणत्या माध्यमातून मतदाताकडून मत मागणार आहात? कर्मचाऱ्यांचे ही जी पतपेढी आहे ही मूळ म्हणजे त्याचा फाउंडेशन कर्मचारी फोर्थ क्लास याने सफाई कर्मचाऱ्यांपासून जी स्थापन झालेली पतपेढी जी आहे ती आत्ताच्या घडीला 34 वर्ष पूर्ण होऊन 35 वर्षात पदार्पण झालेले आणि ही 5वी निवडणूक आहे. ह्या याच्यामध्ये ही पतपेढी कर्मचाऱ्यांच्या असताना इथे मागची जी बॉडी होती ती पूर्णपणे अधिकाऱ्यांची होती. आत्ता जे आम्ही कामगार एकता पॅनल जो उभा केला आहे पतपेढीच्या निवडणुकीमध्ये तो कामगार एकता पॅनल पूर्णपणे कर्मचारी आहेत. त्याप्रमाणेच आम्ही काय केलं, त्या डिपार्टमेंट वाईज कर्मचारी घेतले. सफाई कर्मचारी आमच्यामध्ये 6 आहेत, त्याच्यानंतर 4 आमचे 4 क्लासचे PWD आहे, लाईट सेक्शन आहे, परत अतिक्रमण आहे, वॉटर सप्लाय आहे, सिक्युरिटी गार्ड आहे आणि एक अकाउंटचे कांतादादी म्हणून म्हणजे याने सगळे सफाई म्हणजे 4 क्लासमधून एकच आमच्यात क्लार्क आहे आणि एक विजय भैमाल म्हणून SI आहेत. नाहीतर आमच्यात अधिकारी कोणीच नाही. आणि पतपेढी ही फक्त कर्मचाऱ्यांची पतपेढी आहे. इथे ठेवणारे अधिकारी आहेत आणि पतपेढी जी काढणारे जे आहेत ते कर्मचारी आहेत. तर मग ही कर्मचाऱ्यांची पतपेढी आहे. तर तिथं आम्हाला बदलाव पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही हे एकता पॅनल तयार केला. आम्ही कामगार एकता पॅनल तयार केला आणि या एकता पॅनलच्या माध्यमातून आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ज्या काही गोष्टी ह्यांनी आतापर्यंत केल्या नाही, या संगणकीकरण, जे आपले गरीब कर्मचारी आहेत त्यांना काय त्यातलं माहिती होत नाही. पेमेंट स्लिपवर जसं फंडाचा हप्ते येतात ते येत नाही आणि कर्मचाऱ्याला माहिती होत नाही का माझे किती पैसे फेड झालेत आणि माझे किती पैसे बॅलेन्स आहेत. ह्या माध्यमातून आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो आहे का काहीतरी तुम्ही बदल केला पाहिजे. जी तुमची हॅरेसमेंट होते ती कुठंतरी थांबली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न सॉल्व केले पाहिजेत. इन्शुरन्स आणला पाहिजे. एक जर जामीन राहायचा झाला कर्मचाऱ्याच्या जर पतपेढी काढासाठी, तर एक जर जामीन राहायचं जर झालं तर तो जामीन कोणी राहत नाही. कारण का राहत नाही, तर उद्या जर त्याचं काय झालं तर त्याचे पैसे पूर्णपणे त्या जामीनदारावर बोजा पडला जातो आणि त्याला पेड करावे लागतात. त्यासाठी आम्ही हे केलं आहे का बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स आम्ही करूया. ह्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कुठं सुखसोयी किंवा कुठं अडचण व्हायला नको ह्याकरता आम्ही ह्या कामगार एकता पॅनलमधून आश्वासन देतो आहे आणि मतदाताकडे आम्ही जातो आहे का कृपा करून तुम्ही ह्या वेळेस आमच्या कामगार एकता पॅनलला बहुमताने विजय करा आणि कामाची हमी देतो आम्ही का आम्ही काम करून दाखवू. आणि कारण का आता आम्ही तुमच्यामधले आहेत आणि कर्मचारी आहेत. आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे जे घेतलेले आहेत ते पूर्ण कर्मचारी आहेत. आजची ही जी लढाई आहे, ही जी निवडणूक आहे, ही कर्मचारी विरोधात अधिकारी आहे, हां. त्याबद्दल काय सांगा? अधिकारी कसं आहे, अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कर्मचारी खुल्या त्यांच्या अधिकाराच्या समोर येत नाही. कारण का आता घाबरला जातो, कुठंतरी हॅरेसमेंट होईल, कुठंतरी बदल्या होतील किंवा कुठंतरी त्याला मनातून भीती असते का बाबा असं जर नाही केलं तर आपल्याला अधिकारी पुढे जाऊन त्रास देईल का. तर यामुळं कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो का आमच्या 2 युनियन, 3 युनियन, 4 युनियन आहेत, तुमच्या पाठीशी आहेत. काही तुम्हाला घाबरायचं कारण नाही का काही कोणाच्या बदल्या होणार नाही किंवा काय कोणाला त्रास होणार नाही. तुम्ही निवडणूक ही एक बाबासाहेबांनी हे दिलेले आहे का बाबा हक्क दिलेले तुम्हाला का तो हक्क टाकताना हो कोणालाच माहीत नसतो. एक तर भगवंताला माहीत असतो, एक तर तुम्हाला माहीत असतो. त्याच्यामुळे तुमचा अधिकार तुम्ही गाजवा. राजाला भिकारी बनवू शकता, भिकारीला राजा बनवू शकतो, हे बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. कामगार एकता पॅनलचे तरुण तडफदार उमेदवार रवी खैरालिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की एक कर्मचारी म्हणून सध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अधिकारीच्या विरोधात ठामपणे छातीटोपपणे उभे आहात. याबद्दल तुम्ही काय सांगा? सर कैसा है कि आज सबसे पहले तो मैं बता देता हूं कि कामगार एकता पैनल की तरफ से मैं एक उम्मीदवार हूं. हमारा पूरा पैनल है और इस पैनल में सभी लोग ईमानदारी से काम करने वाले लोग हैं. पतपेढ़ी में उम्मीदवार के तौर पर हम लोग इसलिए मैदान में उतरे हैं कि लगभग हमारे लोगों को बहुत बर्डन है
उनके साथ हरेसमेंट किया जाता है। जैसे कि हमारे लोग पतपेड़ी में जाते हैं, उनके साथ दुर्व्यवहार किया जाता है, उनके साथ भाषा का उपयोग सही ढंग से नहीं किया जाता। दूसरा, हमारे लोगों को पासबुक पे एंट्री नहीं होती है, जिसकी वजह से करप्ट होने का ज़्यादा चांसेस होते हैं, बढ़ जाते हैं, और हमारे लोग ये चीज़ को लेकर पीड़ित है। तो ये पीड़ा को हटाने के लिए हम लोग यहाँ पर मैदान में उतरे हैं। तीसरा, हमारे लोगों को लोन के ऊपर इंश्योरेंस होना चाहिए कंपलसरी। एक्चुअल अगर मैं एक कर्मचारी हूँ और मैं ड्यूटी कर रहा हूँ और अचानक लोन है मेरे पे पतपेड़ी का और मैं एक्सपायर हो जाता हूँ, तो वो लोन कौन पे करेगा? या तो मेरे विटनेस या तो मेरा बेटा वारस हक पे नौकरी चढ़ेगा। तो मतलब हम जीवन भर क्या कर्ज में डूबे रहेंगे? इस कर्ज से मुक्ति करने के लिए हम लोग मैदान में उतरे, हम इंश्योरेंस लाएंगे। हमारे लोगों की सबसे बड़ी दिक्कत है कि उनको किस्त जो हफ्ते बोलते हैं, EMI के जो हफ्ते होते हैं, उन्हें जानकारी नहीं होती, 4 हुए, 5 हुए, 8 हुए। तो उस चीज़ को लेकर के हम लोग पतपेड़ी का एक ऐप लॉन्च करेंगे जिसमें सारी जानकारियाँ मिलेंगी। कामगार एकता पैनल के उम्मीदवारों को वोट क्यों दिया जाए? देखिए, क्या खास करने वाले हैं? सर खास मैंने अभी आपको थोड़ी देर पहले बताया है कि जैसे हम लोग इंश्योरेंस लाएंगे, इंश्योरेंस खास मुद्दा है। पतपेड़ी के जो हफ्ते नहीं मालूम पड़ते, ये भी बहुत बड़ा खास मुद्दा है, जिसकी वजह से करप्ट रुकेगा। और जो लोगों के साथ में दुर्व्यवहार हुआ जाता है उसे कंट्रोल करेंगे हम लोग। और हमारे लोग जो पतपेड़ी से अलग होकर जो महानगर में गए हैं, वो आज बहुत पीड़ित हैं। पतपेड़ी चाहती तो लोन 10 लाख रुपए, 8 लाख रुपए करके उनकी पीड़ा हटा सकती थी, लेकिन उन्होंने नहीं हटाया। तो ये पीड़ा हटाने का दावा हम करते हैं, हमारा पैनल करता है, कामगार एकता पैनल, और हमारी निशानी है नगाड़ा। और मैं आप सभी से विनती करता हूं कि नगाड़े के मोहर को देखते हुए आप विजय बनाइए, हमारे पूरे पैनल को लाइए। मैं गारंटी आपको देता हूं कि हम काम करके दिखाएंगे आपको, वादा है ये मेरा। कामगार एकता पॅनलच्यासाठी प्रचाराची मुख्य भूमिका निभवताना पालिकेतील कर्मचारी संगीता लहाने यांनी माध्यमांना सांगितले की सध्या पतपेढीची जी निवडणूक सध्या चालू आहे, येस येस कर्मचारी फोर्सेस Yes. अधिकारी असा सामना रंगणार आहे। राईट राईट आता कामगार एकता पॅनलमध्ये दीपक दाभणे सरांचा हा ग्रुप आहे, याच्यामध्ये कांता मॅडम आहेत, चिकणकर सर आहेत, कमलेश मॅडम आहे, सगळ्यांचा ग्रुप आहे। तर आता आपलं काय मेन इंटेन्शन काय, आतापर्यंत 35 वर्षापर्यंत यांचं सुरू होतं, म्हणजे यांनी जे केलं होतं म्हणजे तर आता आपल्याला ते बदल करायचं आहे। मला असं वाटतं की ना या कांता मॅडम, चिकणकर सगळे प्रामाणिक लोक जर निवडून आले ना, तर नक्कीच पतपेढीमध्ये जे काय आतापर्यंत झालं नव्हतं तो बदल नक्कीच होईल। आणि आम्ही 100% प्रयत्न करू की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतलेली आमच्या ग्रुपच्या लोकांनी की आम्ही 100% यशस्वी करणार आणि पतपेढीचं जे आहे कामकाज आहे ना, प्रत्येक कर्मचाऱ्यांना जो आतापर्यंत अन्याय झाला होता ना, तो अन्याय आम्हाला संपून टाकायचा आहे आणि आम्हाला प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा आहे। आतापर्यंत अधिकारी वर्ग जो होता कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी तासन-तास त्यांच्याकडून वेळ म्हणजे तासन-तास भेटत नव्हते, सध्या ते मतदान मागण्यासाठी त्यांच्या दरवाजापर्यंत जात आहेत। बरोबर, वेगळी वेळ जी आली तर तुमच्या पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मतदान का करावे? आम्हाला मतदान का करायचं बघा, आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला मतदान करा, आमचं काम सांगेल, आमचं एफर्ट सांगतील, आमचे 100%। आता मी महिला अध्यक्ष आहेत लेबर फ्रंटमध्ये, मी यांच्यासमोर सोबत काम केलेलं आहे, मी समक्ष काम करून पाहिलेलं आहे यांचं काम जवळून। म्हणजे कुठलाही हे न करता, म्हणजे आज अपेक्षा न करता आम्ही काम करणार आहे, की असं नाही की एखाद्याचं काम करायचं तर काहीतरी अपेक्षा करून, आम्हाला निस्वार्थपणे काम करणार आहोत आम्ही। आणि आमचं निशाणी आहे नगारा, निशाणी आहे नगारामध्ये ह्या मॅडमचा 7 नंबर आहे, सगळ्यांचा ग्रुप आहे, आमचा 13 लोकांचा ग्रुप आहे। आणि येत्या 20 तारखेला निवडणुकीमध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ आणि जिंकू, असं मला म्हणजे मी सगळ्यांच्या वतीने मी ग्वाही देते। आणि मला 100% वाटते की सक्सेस आम्हाला हा मिळणारच, कारण की आमच्या ग्रुपमध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत आणि सगळे निस्वार्थपणे फाईट करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे सक्सेस इज 100% आमचं असेल। आणि इन केस म्हणजे मी कधी पण नेगेटिव्ह बोलत नाही, आय विल टॉक ऑलवेज पॉझिटिव्ह। आमच्या कांता मॅडम ह्या इतक्या वर्षापासून जॉब करतायत, असं त्यांना जवळजवळ 40 वर्ष झाली असतील जॉब करतायत, 40 वर्षापासून ते जॉब करतात। 40 वर्षामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगते की त्यांनी आज कोणतंच काम असं ना कोणाचं काम थांबवलं नाही, कधी कोणाचं काम थांबवलं नाही, की कोणाला कधी नाही बोललं नाही आहे, तर त्यांना ना न मागता सुद्धा वोटिंग मिळतात। तिथून लोक मॅडम आपको बोलने की जरूरत नाही, हम 100% 200% आपको वोटिंग करेंगे, आपको जिता के लाएंगे। अशा व्यक्ती जर इथे बसेल मंचावरती किंवा त्या पतपेढीच्या याच्यामध्ये, तर मला वाटत नाही की इथे कर्मचाऱ्यांचे कुठले पण काम जे प्रलंबित आहेत ना, ते म्हणजे मार्गी लागणारच आणि ते प्रलंबित राहणारच नाही, याचं मला 100% गॅरंटी वाटते। थँक्यू। सदर निवडणुकीमध्ये अन्य निवडणुकीसारखेच डावपेच साधले जात आहेत। मतदारांना लुभावण्यासाठी वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत, बैठका घेतल्या जात आहेत, भोजनाची व्यवस्था, रात्रीच्या ओल्या पार्टीची व्यवस्था, असे एक ना अनेक डाव साधून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे वेगवेगळे प्रकार साधले जात आहेत। परंतु येणाऱ्या 20 तारखेला हे समजेल की कर्मचारी वर्ग यांचा ओघ कोणाकडे आणि ते कोणाला जिंकून देऊ इच्छित आहेत। या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये
आम्ही अन्य पॅनेलच्या उमेदवारांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी असमर्थता दर्शवली आणि ज्यांच्याशी संपर्क झाला त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. त्याच दिवशी समजेल की मतदारांनी कोणाला यश दिले आणि कोणाला अपयश दिले आहे. हे त्याच दिवशी उघड होईल.